भावना गवळींची उमेदवारी कापल्यानंतर समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। ते यवतमाळच्या त्यांच्या या निवासस्थानी जे आहेत ते संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। आगामी राजकीय वाटचालीच्या संदर्भाने काय नेमका भावना गवळी आदेश देतात त्या आदेशाची वाट हे कार्यकर्ते पाहतात। आणि आपण पाहू शकतो की वाशिम पासून यवतमाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्याभरातील कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आता एकवटायला सुरुवात झालेली आहे। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। उमेदवारी या ठिकाणी कापण्यात आलेली आहे। राजश्री पाटील नवे उमेदवार असतील, काय पुढची भूमिका असणार? कायचीच आम्ही जे आम्हाला भावनाताई सांगा आमची ते आम्ही करू बस। इथं आम्हाला आज असे आमच्या ताईलाच तिकीट भेटायला पाहिजे आणि आमची ताईच निवडून येऊ शकते, बाकी दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही। आम्ही पक्षालाही सांगतो हो, कामून आम्ही 40 वर्षाचे कार्यकर्ते आहो, शिवसैनिक आहो, ओरिजिनल आहो। आम्ही इस्टेटा गमावल्या पण आज खंबीर आहो, याच्यावर आयता गादीवर बसेल नाव आम्ही हे पक्षाने विचार करावा। नाही कारण आज बी अति ताई म्हणून तेच होईल आमचा नेता फक्त भावनाताई गवळी, बाकी कोणाला समजत नाही। मी तर नाही समजत बा। सर्वे जो आहे त्या संदर्भानं बोलून भाजपकडून विरोध करण्यात आला होता आणि त्यानंतर भावना गवळींची उमेदवारी कापण्यात वेळेवर उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आला। काय एकंदरीत वाटतं? हा सर्वे जो आहे तो जाणून बुजून भाजपने केलेला आहे। कारण की ताईला 5 टर्म झाल्या, 6व्या टर्मला ती 2 लाखांनी निवडून येते हे त्यांना माहीत आहे आणि ही बाई जळ होईल म्हणून ते कापत आहे, हिच्यावर अन्याय करत आहे, बाकी काही नाही आहे। हा, याच्यापूर्वी आतापर्यंत सर्वे का नाही झाले? अकोला आणि अमरावती मधला सर्वे का नाही झाला? यवतमाळ आणि वाशिमसाठी सर्वे का झाला? निवळ ते त्यांना फक्त भाजपवाल्यांना हे करायचं होतं की ताई साहेबाचं कुठंतरी मताधिक्य कमी करायचं आणि ताई साहेबाची उमेदवारी कमी करायची आणि बाहेरचा उमेदवार आणून इथं बसवत आहेत। मला सांगा 25 वर्षापासून ज्या मतदारसंघाचं ताईसाहेब नेतृत्व करत आहे, तळागाळामध्ये जाऊन त्या ताईसाहेब काम करतात, अशा लोकांची उमेदवारी डावलून त्या बाहेरच्या लोकांनी इथं बसून आम्ही अशा लोकांचा जाहीर निषेध करतो। आम्हाला बाहेरचा उमेदवार नको आहे। नाही, सगळ्यात मोठी भावना अशी आहे की गेल्या 5 टर्मपासून ताईचं मताधिक्य सातत्यानं वाढत आहे। यांनी सर्वे जर केला असेल तर आताचे जे कॅन्डिडेट दिले त्यांच्यासाठी कोणता सर्वे केला? त्यांना कोणत्या बिचावर यांनी तिकीट दिलं? हे महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आज शिवसेनेला जे धनुष्यबाण हे चिन्ह भेटलं ते ताईसोबत बाकीचे 12 खासदार शिवसेनेसोबत शिंदेसाहेबासोबत आले म्हणून भेटलं। आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही डावलत असाल तर मग नक्कीच ताईवर खूप मोठा अन्याय होतो, हे खरी गोष्ट आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। स्थानिक उमेदवार दिला तर आम्ही सगळे पाठीशी राहू। गेल्या 32 वर्षापासून शिवसेनेसोबत जोडलो, पुंडलिकराव गवळी साहेबापासून आम्ही काम करतो आहोत आणि पुंडलिकराव गवळीपासून आम्ही काम करतो आहोत। पुसद मतदारसंघात जी बांधणी ताईनं केली आणि खालच्या लोकांपर्यंत ज्या आस्त्या जुळलेल्या आहेत त्यावरून तर असं स्पष्ट दिसते की ताईचा इथं गेम होते आहे। आणि म्हणून आम्हा सर्व शिवसैनिकाची अशी इच्छा आहे, आम्ही पक्ष नेतृत्वालाही सांगतो आहोत, इथून जर भावनाताईला तिकीट दिली नाही तर तुम्ही जाणून बुजून ही सीट उभाटाला देण्याचा संकल्प केला आहे असं आम्ही समजू। भावना तुमच्या तीव्र दिसत आहेत, डोळ्यात अश्रू तुमच्या या ठिकाणी आहेत, काय भावना? गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही ज्या समर्पणतेनं कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम केलं। आम्ही शिंदेसाहेबाकडेही गेलो मुंबईला, तिथेही सांगितलं की तुम्ही भावनाताईला तिकीट द्या। मागच्याही इलेक्शनमध्ये असंच ताईला डावलण्याचा प्रयत्न झाला, सगळे म्हणत होते ताई पडतात, पण ताईनं मागच्या इलेक्शनपेक्षा जास्त मताधिक्यानं विजय संपादित केला आणि यावेळेसही ते तसंच चालू होतं। आम्ही आजही म्हणतो की ताई यावेळेस 1.5 ते 2 लाख मतांनी निवडून येतात, इथून त्यांना तिकीट देण्यात यावी अशी आमची तीव्र भावना आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो, त्यांची तिकीट कापल्याचा। पाहिलं तर या ठिकाणी भावना गवळीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि भाऊक सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि भावना गवळीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे आता पुढे काय निर्णय भावना गवळी घेतात हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।